नमस्कार, मी सुदेशना. आपण पाहतात @ब्रेकिंग न्यूजचं बातमीपत्र. आता बातमीपत्र विस्ताराने. छत्रपती संभाजीराजे यांच्या 358व्या जयंतीनिमित्त नांदेड नगरीमध्ये विद्रोही ग्रुप नांदेडतर्फे भव्य व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवलिंगेश्वर मंदिर शिडको येथे यशस्वीरित्या हा कार्यक्रम पार पडला. छत्रपती संभाजीराजे यांच्या 358व्या जयंतीनिमित्त नांदेड नगरीमध्ये प्रथमच विद्रोही ग्रुप नांदेडतर्फे भव्य व्याख्यानमालेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शिवलिंगेश्वर मंदिर शिडको येथे यशस्वीरित्या पार पडलेल्या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते शिवश्री अक्षय पतंगे यांनी शंभू चरित्रावर व्याख्यान देत विद्रोही विचारांची उधळण केली. काल झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील, त्याचप्रमाणे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे माधव देवसरकर, मनपा नांदेडचे विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, मनपा नांदेडची नगरसेविका ललिता बोकारे, समाजसेवक अवतारसिंह सोडी आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्व वाघमारे यांनी केले. शिवपुत्र शंभूराजे जन्मोत्सव सोहळ्याचा मुख्य हेतू तसेच विद्रोही ग्रुप नांदेडची ध्येय व उद्दिष्ट व आतापर्यंत केलेल्या कार्याचा लेखाजोखा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अजयकुमार जाधव पेवेकर यांनी सांगितले. त्यानंतर हेमंत पाटील यांनी विद्रोही ग्रुप नांदेडचे मनपूर्वक कौतुक केले आणि त्याचबरोबर विद्रोही ग्रुप नांदेडच्या सदैव पाठीशी उभे राहू असे आश्वासनही दिले. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष माधव देवसरकर यांनी छत्रपती संभाजीराजे लिखित बुद्धभूषण हा ग्रंथ तरुणांनी वाचावा व त्याचबरोबर आजच्या तरुणांनी शंभूराजाप्रमाणे निर्व्यसनी राहावे असे मत व्यक्त केले. तसेच नगरसेविका ललिता बोकारे यांनी शंभू चरित्रातून तरुणांनी आदर्श घ्यावा असे प्रतिपादन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्रोही ग्रुप नांदेडचे संस्थापक अध्यक्ष विनायक पवार तसेच विद्रोही ग्रुप नांदेडचे विद्रोही युवक सूरज शर्मा, अपूर्व वाघमारे, सरबजीत सिंग कांचवाले, आदित्य कासेवार, शैलेश गोमटवार, कृष्णा जाधव, सचिन कांबळे, आशिष अष्टेकर, सचिन वटमवार, नितीश अम्मेवार, पांडुरंग श्रीमंगले, सुशांत वडवळे, लखन कत्तेवार, रियाज पठाण, श्रीकांत जाधव आदींनी परिश्रम घेतले. आणि याचबरोबर @ब्रेकिंग न्यूजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.